जगातील एकमेव वंदनीय मातृत्व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ शर्ते कितीक झाली रयतेच्या दुखात पार नाही। शर्ते कितीक झाली रयतेच्या दुखात पार नाही। ए रे शुभा पुन्हा जन्माला ज्ञानात तलवार उरली नाही, ज्ञानात तलवार उरली नाही। अखंड हिंदुस्थानाचे आर्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तरुणाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, तरुणाचे दुसरे प्रेरणास्थान भगतसिंग सुखदेव। अवघाचा संसार सुखाचा करीना आनंद भरीना तिन्ही लोकी म्हणणारे चालतं बोलतं ज्ञानाचं विद्यापीठ संत तुकाराम महाराज, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी असे म्हणणारे संत नामदेव महाराज। अरे आजादी झुठी है क्योंकि इस देश की जनता भूखी है असे ठामपणे सिद्ध आंदोलन मानणारे लोक शहरांना बोसाठी। या सर्व क्रांतिकारांना समाज सुधारकारांना मी क्रांतिकारकांना मी मानाचा मुद्रा करतो। आज मी या ठिकाणी तुम्हाला असं सांगणारे वक्तृत्वाची कला। अरे ज्यावेळेस मी या नाशिक शहरामध्ये आलो एक चांगला उद्योजक म्हणून एक चांगला बांधकाम व्यावसायिक या ठिकाणी म्हणून मी काम करत होतो, पण काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी बोलायची टेक्निकल नव्हती। कसं तरी आडवं तिडवं मी बोलून माझं काम करायचो। पण त्यावेळेस मला लक्षात आलं की जर तुम्हाला अजून पुढे जायचं असेल, अजून तुमचा करिअर काही करायचं असेल तर तुम्हाला भाषणाशिवाय किंवा बोली बच्चनशिवाय तुमचं काय होणार नाही। म्हणून मी त्या ठिकाणी एक विचार करत होतो की मी बाबा कुठेतरी क्लास लावला पाहिजे, चांगलं माझं बोलणं त्या ठिकाणी चांगलं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे। म्हणून मी एक वेळेस नाशिक रोडला जात होतो आणि नाशिक रोडला जात असताना त्या ठिकाणी मला कणसे सर मला भाषण शिकायचं आहे। सरांनी विचारलं काही अडचण नाही, तुम्ही काय करता? मी म्हणलं सर मी बांधकाम व्यावसायिक आहे आणि मला सुद्धा बोलायची काही अक्कल म्हणजे मला काही जमत नाही। सरांनी सांगितलं की तुमच्यासारखा दगड जरी असला तरी मी त्या दगडाला वाचा फोडू शकतो। आणि खरंच मला त्या ठिकाणी अभिमान वाटते, स्वाभिमान वाटते की मी दगड नव्हतो, मी दगडातला अजून मोठा दगड होतो आणि त्या दगडाला कधी घडणारा दगड नव्हतो। माझ्या अंगातून कुठली मूर्ती तयार होणार नव्हती ही असं मला वाटत होतं। पण आमच्या आदरणीय सन्माननीय कणसे पाटलांना माझ्यातून वक्तृत्वाची मूर्ती निर्माण केली आणि मी त्या ठिकाणी 2 शब्द नाही तर मी 10 शब्द आता बोलू शकतो। केवळ ना केवळ सन्माननीय आदरणीय कणसे पाटलामुळे जमलं, कणसे पाटलामुळे या ठिकाणी मी आज बोलू शकतो। या मानवता आर्टचा विद्यार्थी मी एवढं सांगेन, अरे तुफान वारा पाऊस दारा, तुफान वारा पाऊस दारा, मुळीच आम्हाला शिवे अरे आम्ही मानव आर्टचे दिवे, आम्ही मानव आर्टचे दिवे, मानव आर्टचे दिवे, आम्ही मानव आर्टचे दिवे असा आज दिवे आज आम्हाला सरांनी शिकवलं। आज दिव्यासारखा प्रकाश आमच्या जीवनामध्ये पडला असेल कोणी तर सन्माननीय आदरणीय कणसे पाटलांनी पडला। अरे जे कळपात असतात ते कळपाच्या वेगळे असतात, त्याचे मार्ग वेगळे असतात, जे कळपात असतात त्याचे मार्ग सुद्धा वेगळे असतात। आम्हाला कळपाच्या बाहेरून जर कोण काढलं असेल तर ते फक्त सन्माननीय आदरणीय कणसे पाटलांनी बाहेर काढलं आणि आज आता आम्ही कळपात नसून आम्ही कळपाच्या बाहेर आणि हे आमचं नाव आम्ही त्या ठिकाणी केलं। हे केवळ एवढं मानव आर्टमुळे आणि सन्माननीय आदरणीय माझे गुरुवारे कणसे पाटलामुळे झालं। पुन्हा एकदा त्यांचं अभिवादन करतो, त्यांना नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय हिंद जय महाराष्ट्र।